हे जे सांगितलं आता बदल झाले होते, मग त्या बदलामध्ये रिकव्हरी शक्य आहे का? तर आहे. कशामुळे आहे? तुमच्या न्यूरोप्लास्टीमुळे काय हे रिकव्हरी शक्य आहे. तुमच्या न्यूरोप्लास्टीमुळे तुमची जी काही न्यूरोप्लास्टिसिटी आहे, आपल्या मेंदूची न्यूरोप्लास्टिसिटी आहे, त्याच्यामुळे ही रिकव्हरी शक्य आहे. म्हणजे याच्यामध्ये काय? हेल्थी न्यूरोप्लास्टिसिटी, नवीन सवयींनी हेल्थी न्यूरोप्लास्टिसिटी म्हणजे काय? नवीन सवयींनी नवीन मार्ग तयार होतात. नवीन सवयींनी. म्हणून तुम्हाला मी सांगत असतोय, तुमचं 2 दिवस जरा शेड्यूल बदललं आहे का नाही? मी सांगणं, मी जबरदस्ती करण्यापेक्षा त्या जबरदस्तीने काय होणार नाही. आता नवीन जेव्हा पेशंट येतो त्याला आपण जबरदस्ती किती करत असतो, तो ऐकत असतो का आपल्याला? ऐकत नाही. ऐकतो कुठं का? मला जायचं आहे, दम द्यायला बघतो, काय काय करेल, पळायला बघेल, काही करणार. त्याला संधी मिळाली बाहेर की पळायला सुटणार पहिला रोडवर. काय करणार? ऐकत नाही. कळलं का तुम्हाला? मग याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? शांततेत ऐकून घ्यावं लागेल, स्वतःला बदलावं लागेल. त्रास होतो हे समजलं तरी सुद्धा त्रासाला थोडंसं आपल्याला काय करावं लागेल? शांत करावं लागेल. तुम्हाला कुणाशी तरी बोलावं लागेल. आहे का नाही? सायकोलॉजिस्ट आहेत आपल्याकडं, त्या मॅडम आहेत, मी आहे, आमच्याशी तुम्हाला काय चर्चा करावी लागेल, बोलावे लागेल. मग हळूहळू त्याने काय होतं? तणाव कमी व्हायला सुरुवात होतो बोलल्यामुळे सुद्धा. आहे का नाही? बोलल्यामुळे सुद्धा तणाव कमी होतो, भावनिकता मिळते. तर आपल्याला काय नवीन सवयी, नवीन मार्ग तयार होतात. म्हणजे कोणत्या नवीन सवयी आहेत? सकाळी योगा झाला पाहिजे, सकाळी आपल्या इथे जिम झाली पाहिजे. आहे का नाही? वेळोवेळ आपलं टाइम टेबल आवरलं पाहिजे, आपला बेड व्यवस्थित केला पाहिजे. हे सुद्धा नवीन सवयी आहेत. आपली उशी चादर व्यवस्थित ठेवली पाहिजे, अगदी व्यवस्थित आपली घडी घातली पाहिजे. नाहीतर रात्री झोपलेलं दुपारपर्यंत तसंच असतं. ते बेडवर सुद्धा काय कपडा मारत नाही तुम्ही. बेडशीट रोज काढली पाहिजे आपल्या, आपण झटकली पाहिजे, परत व्यवस्थित बेडशीट आपल्या बेडवर टाकली पाहिजे. आहे का नाही? ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे सगळ्या. त्याच्यानंतर मग 10 वाजता परत येऊन ट्रेनिंगला बसलं पाहिजे. 10चं 10:30 होतील, ट्रेनिंगला बसलं पाहिजे. दुपारी 1 वाजेपर्यंत ट्रेनिंग झालं की 1-1.5 वाजता जेवायला बसलं पाहिजे टाइम टू टाइम. 3 वाजता लगेच 1 तासभर उठून लगेच तासभर विश्रांती म्हणजे झोपायचं नाहीये. फक्त एक आराम द्यायचा आहे पोटाला. शरीराला आराम, पोटाला नाही. शरीराला काय द्यायचं? आपल्या आराम द्यायचा आहे. आणि लगेच मग 3 वाजता उठून आपल्याला बाहेर क्रिकेट खेळायला गेलं पाहिजे. आहे का नाही? इंडोर गेम्स खेळला पाहिजे, आपल्याला क्रिकेट खेळलं पाहिजे, किंवा फुटबॉल खेळला पाहिजे आपल्याकडे बाहेर, किंवा ते रॉकेट खेळलं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू काय, परत आत येऊन फ्रेश होऊन चहा पिऊन झाला की परत आपण सेशनला बसलं पाहिजे, पुढे सेशन. त्याच्यानंतर मग काय झालं पाहिजे? रीडिंग झालं पाहिजे. आपल्याला क्रेविंग्स कधी कधी आतापर्यंत आल्या, सकाळी उठल्यापासून किती वेळा क्रेविंग झाल्या, किती वेळा मला ते दारू पिण्याची आठवण झाली, किती वेळा मला तंबाखू खाण्याची आठवण झाली, किती वेळा मला मोबाईल बघण्याची आठवण झाली. जे काही आपल्याला व्यसन आहे त्याचं, जे काही आपल्याला व्यसन आहे त्याचं काय केलं पाहिजे? नोंद ठेवली पाहिजे, मेंदू सारखी वहीत सुद्धा. आणि वहीत नोंद ठेवता ठेवता मेंदू सुद्धा नोंद होते का नाही? त्याच्यानंतर मग मेडिटेशन केलं पाहिजे. सकाळी योगाच्या टायमात, संध्याकाळी एकदा मेडिटेशन केलं पाहिजे. आपलं एमबीटीचं प्रॅक्टिस रोज डेली एमबीटी प्रॅक्टिस झालं पाहिजे, रोज डेली. त्याच्यानंतर मग बरोबर रात्री 10ला झोपायला पण गेलं पाहिजे. नाही झोप आली तरी चालेल, पण मी तुम्हाला सांगितलंय 10ला. थोडं काळ आपल्याला त्रास होईल, 8 दिवस, 4 दिवस, 10 दिवस, पण नंतर तुम्हाला 10ला हळूहळू झोपायला काय होईल? सुरुवात होईल. तुमच्यामध्ये बदल होतील. ते जैविक घड्याळ आहे, जैविक घड्याळ बदलतं. जैविक घड्याळ काय होतं? चेंज होतं, बदलतं आणि बदलवता येतं. आहे का नाही? मग ते जैविक घड्याळ एकदा बदललं की 10 वाजता झोपायला लागते. जो 3ला झोपणार, अक्षय कुमार किती वाजता झोपतो माहिती आहे का तुम्हाला? मग त्याकडे काय कमी? तर तरी सुद्धा अजून तो जेवतच किती वाजता असेल सांगा ना? उठतो बरोबर पहाटे 3ला काहीतरी, अजून सायकलिंग करतो, अजून सगळं करतो. म्हणून तो स्वतःला फिट आहे, मेंदून सुद्धा तंदुरुस्त आहे. तो आज मेंदून सुद्धा तंदुरुस्त आहे, सगळ्या गोष्टीनं फिट आहेत. आहे की नाही? ह्या गोष्टी आपल्या झाल्या पाहिजेत, ह्या होत नाहीत. कारण तुमचं वेळापत्रक हे याला महत्वाचं आहे. म्हणून मग काय, पहिले 3 ते 4 आठवडे क्रेविंग जास्त असतात. जेव्हा व्यसन करत असताना इथे अचानक ऍडमिट केलं जातं, 4 आठवडे म्हणजे महिना झाला. क्रेविंग्स काय होतात? कधी कधी 90 दिवस तुम्ही थांबल्यावर क्रेविंग्स होतात. का होतात माहिती आहे का? कारण तुम्ही बाहेर पडायला बघत नाही. तुम्ही मग मुद्दाम, तुम्हाला म्हणलं ना मी, आळस, अस्वस्थता, मग पडून राहणार, सेशनला येणार नाही, मुद्दाम योगाला उठणार नाही. योगाच्या टायमात तुमचं पोट बिघडणार, तुमचं संडासला लागणार, तुमच्या पोटातच दुखायला चालू होणार पहाटेचं.
आणि योगा झाल्यावर मात्र मग चहाच्या टायमात बरोबर हळूच बाहेर येऊन बसणार. ह्या सगळ्या गोष्टी मग काय होणार तुमच्या चालणार. करताय तुम्ही तसं. मग तंबाखू बोलणार मी काय हो म्हणजे माझ्यावरती उपकार केलाय का तुम्हाला वाटत? माझ्यावर उपकार आहे काय? हे तुमच्या स्वतःसाठी आहे, तुमच्या मेंदूसाठी हे सगळं चाललेलं आहे. तुमच्या स्वतःचं व्यसन हे थांबवण्यासाठी चाललंय, नवीन न्यूरल प्लॅस्टिसिटी तयार करण्यासाठी, नवीन न्यूरल पाथवे तयार करण्यासाठी चाललाय. नवीन मार्ग आपल्याला बनवायचा आहे. मग हा मार्ग लगेच बनतो का? नाही बनत, हे पुढे जाऊन बघणार आहे. त्यानंतर मग 6 ते 12 आठवडे रिवॉर्ड सर्किट संतुलित होतं. म्हणजे काय? तुमचं जे काही डोपामाइन नैसर्गिकरित्या ते हळूहळू संतुलित होण्यास मदत होते. म्हणजे ज्याला आपण अतिप्रमाणाची सवय लागली ती काय होतं 6 ते 12 आठवड्यापर्यंत. 12 आठवडे म्हणजे किती झाले? म्हणजे किती? 90 दिवस. म्हणून मी काय सांगतो 45 दिवसापासून ते 60 दिवसापर्यंत तुम्हाला मी सांगत असतो. हे हळूहळू फक्त पूर्वपदावर यायला सुरुवात होतं. म्हणजे काय? तर रिवॉर्ड सर्किट जर संतुलित व्हायला लागलं तर तुमची झोप सुधारते. तुमची झोप काय होते? झोप सुधारते. नैराश्य कमी होतं, आळस निघून जायला सुरुवात होतो, माणूस आपल्याला फ्रेश वाटायला चालू होतं, चेहऱ्यावरती एक प्रकारचं वेगळं तेज यायला चालू होतं. परत ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज सगळे जे काही बिघड झालेला आहे तो परत पूर्वपदावर यायला सुरुवात होतो. आणि ह्याला मग हे 12 आठवडे म्हणजेच आपण त्याला कमीत कमी 60-70 दिवस किंवा 90 दिवसापर्यंत हे सगळं व्हायला सुरुवात होतं. त्याच्यानंतर मग 3 ते 6 महिने नवीन सवयी मजबूत व्हायला तयार होतात. हे काय जे आपण रोजचं प्रॅक्टिस आपलं एमबीटीचं रोजचं एमबीटी प्रॅक्टिस क्रेविंग कशा पाहायच्या, कसं थांबवायचं, कसं आपण सजग राहायचं, हे बरोबर आहे. नवीन दृष्टिकोन निर्माण करायला. आणि दुसरं सकाळ ते संध्याकाळचं आपलं शेड्यूल. माझा जॉब ह्या टायमात आहे, मी ह्या टायमात ऑफिसला पोहोचणार, माझं काम झालं की मी घरी येणार, घरी आलो की मग माझ्या बायको पोरांना वेळ देणार, एखाद्या वेळेस मी टीव्ही बघत बसेन किंवा मुलांच्या सोबत कॅरम खेळेन, परत मी सकाळी उठलं की जिमला जाईन, आहे की नाही, किंवा लवकर पहाटे 5 वाजता मी पहिला फिरायला जाईन, फिरून येता येतात जिम करूनच घरी येईन, मस्त पाहिजे आंघोळ वगैरे करून नाश्ता वगैरे करूपर्यंत सगळं आहे की नाही माझं सगळं आवरूपर्यंत 9 वाजतातच. मग लगेच बॅग घेतली की मी चाललो ऑफिसला, तुम्ही तुमच्या कामावरती. हे शेड्यूल बसवलं पाहिजे. कामाच्या ठिकाणी जेवणाला वगैरे टाइम मागं पुढे होऊ शकतो, बरोबर आहे, पण टायमिंग कामाचा पण सुटण्याचा इकडे तिकडे लईत लई 10-15 मिनिटं अर्धा तास होऊ शकतो. पण परत इकडे तिकडे कुठं न भटकता न फिरता आपण आपल्या फॅमिली सोबत यायला पाहिजे. त्यातून वेळ घालवायचा आहे. मग आठवड्यातून काही वेळा ठरवा बाबा किंवा रोज ठरवा मला 15 मिनिटं पुस्तक वाचलं पाहिजे झोपण्याच्या अगोदर, म्हणजे चांगली झोप येईल. अजून अर्धा पाऊण तास पिक्चर बघा, महत्वाचे मुलांशी बोला, त्यांचा अभ्यास कसा चाललाय, काय चाललंय ह्याच्यावरती लक्ष द्या. तुमची स्वतःची फॅमिली मिटिंग घ्या. आज आपल्या ह्याच्यात काय झालं घरी, आहे की नाही. आणि मग तुम्ही काय करा, मुलांना सुद्धा हे न्यूरोप्लॅस्टिसिटी मध्ये सहभाग घेण्यासाठी, व्यावहारिक ज्ञान कळण्यासाठी काय करायचं, जबाबदारी द्यायची. तू उद्या भाजी घेऊन ये मार्केटला जाऊन, तुला भाजी मधलं कितपत कळतंय, तुला समजलं पाहिजे, आहे की नाही. शिक तू हळूहळू, चुकलं तर न रागवता आम्ही तुला सांगू बाबा ठीक आहे आज आणलंय पण पुढच्या वेळेस हे असं नाही अशी आणायची. मग काय होतं, त्याला सुद्धा इंटरेस्ट लागतो, त्याला सुद्धा व्यावहारिक नॉलेज कळायला लागतं. एखाद्या वेळेस चेक द्या, मुलगा 18 वर्षात झाला, 17-16, चेक द्या त्याच्याकडे नेऊन टाकायला 18 वर्षात, आहे की नाही. जातो चेक भरून ये, लय मोठ्या अमाऊंटचं द्यायचं नाही, छोटे छोटे अमाऊंट द्या, 1000 रुपयेच द्या, जा हे 1000 रुपयाचा डिपॉझिट करून ये, 1000 रुपये डिपॉझिट करून ये, तेव्हा जा स्लिप भर आणि 500 रुपये लागणारे 500 रुपये काढून. ह्या छोट्या व्यावहारिक गोष्टी शिकल्या पाहिजेत, ह्या नॉलेजच्या गोष्टी काही शिकल्या पाहिजेत. मेडिटेशनला तुम्ही स्वतः त्याला 5-10 मिनिटं बसवलं पाहिजे, त्याला खेळायला वेळ दिला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आल्या आणि ह्यानी मग आपली न्यूरोप्लॅस्टिसिटी आपली अजून मजबूत होते आणि त्यांचीही मजबूत होते. तुमच्या मुलांची न्यूरोप्लॅस्टिसिटी काय होते, मग त्यावेळेसच मजबूत होते, भावना सुद्धा मजबूत होतात, आहे की नाही. आणि चांगल्या सवयी लागतात. तुमच्यासोबत व्यायामला घेऊन जा, महिन्यातून आठवड्यातून 1-2 वेळा स्विमिंग टँकला पोहायला न्या, किंवा तुम्ही गावाकडे राहताय तर विहिरीमध्ये नदीला पोहायला न्या. ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी काय झाल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. त्या करत नाही कारण तुमचा छंद फक्त एकच, व्यसन, आणि मग तिकडे लक्ष नाही, मग तिकडे ते बिघडत जाते आणि तुमचं बघून बघून मग पुढे जाऊन ती सवय त्या मुलाला सुद्धा जडते आणि कधी ना कधी ती वेळ येते. चुकून काही घरामध्ये ती सवय जडत नाही, ते सगळं बघून बदलण्याचा प्रयत्न करतो. पण ते जेनेटिक प्रॉब्लेम आपण सांगितलंय त्याच्यानुसार काही काळानंतर काय असेल ना थोडाफार बदल होण्याची शक्यता असते. आपल्याकडेच बघून आपला मुलगा शिकत असतो हे लक्षात घ्या. पहिले गुरु आपण आई वडील असतो, त्याचे कोण असतो, आपण जसं वागू ना
तशी मुलं वागतात. पण बाहेर कॉलेजला गेल्यावर ती गोष्ट वेगळी आहे, त्यांना काय करावं. पण आपण जर त्याला व्यवस्थित सगळ्या आधीपासून तो करणार नशा नाही करणार तो पुढचा विषय, पण किमान त्याला घडवणं तरी आपल्या हातात आहे. म्हणजे न्यूरोप्लॅस्टिसिटी जर चांगली असेल, म्हणजे आपला मेंदू जर मजबूत असेल, चांगला असेल, आपलं सर्किट चांगलं काम करत असेल, सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनंच काम करतात. नाहीतर आता मी इथं सांगायला लागलोय तिकडं असं असं चोळत बसलाय. हातात तंबाखू नाही, पण आता काय करायचं, काय तर टाइमपास व्हायला पाहिजे. हा असो. मग त्याच्यानंतर मी काय सांगितलं, 3 ते 6 महिने नवीन सवयी मजबूत होतात, नवीन सवयी मजबूत, आणि मग 1 वर्ष व्यसनाचा रस्ता कमजोर आणि नवीन मार्ग सक्रिय. मी काय सांगितलं होतं, 1.5 वर्षाचा कालावधी सांगितला होता. का बरं? लगेच एका दिवसात एमबीटी प्रॅक्टिस केलं, 20 दिवसात केलं, 21, मी सांगितलं 21 दिवसात काहींना जमेल, काहींना महिना लागेल, 2 वर्ष पण लागतील, काहींना 5 वर्ष लागेल हे जमवायला, क्रेविंग्स यायला, समजायला, त्याला ब्रेक लावायला. आहे की नाही? तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करणार, जेवढं सातत्य ठेवणार, तेवढं लवकर तुम्ही त्या गोष्टीमध्ये काय करणार, न्यूरोतत्वे चांगला मजबूत तयार करायला शिकणार. आणि तुम्ही जर तिकडे लक्ष देणार आहे तर तुमचा जुना मार्गच मजबूत राहणार. आणि मग तुम्हाला मी 5 वर्षाने जरी सोडलं तरी तुम्ही काय करणार? काही जण आहेत सांगतात काय व्यसनमुक्ती तिकडे होतो, बाहेर पडल्यास बियर पिलो. आहे की नाही? तुमचंच नाही सांगत, तुमचं कशाला? किती जण आहे तुम्ही इथं सांगू? तर रुपयाला विचारा, त्याला विचारा, रुपयाला विचारा, त्याला हे सांग रे रुपेश बोल. तेच आहे परत. हा ते आता भेटायला आलाय मला, तेच आहे. इथनं गेला आणि संध्याकाळी किती, अर्धा तासातच कार्यक्रम, अर्धा तास एकट्यासाठी नाही. मी तुम्हाला असं वाटतंय काय माहित आहे का, हे सगळ्यांच्याच आहे तुमच्या, पण तुम्हाला वाटतंय मलाच उद्देशून बोलायला लागला. तुमचा गैरसमज काय, हे मी त्या दिवशी सांगितलं, ही माळ आहे. ही काय आहे? ही माळ आहे. पण ह्या माळेतले जे मणी आहेत ना, कोण काळा म्हणे, कोण गोरा म्हणे, कोण हिरवा आहे, कोण लाल आहे, कोण पांढरा आहे, आहे का नाही? ह्यातले कलर वेगळे आहेत, पण ही माळ काय एकच आहे. तुम्ही मनी वेगवेगळ्या कलरचे जरी असलात तर एका माळेतच सगळे रोवलेलं आहे. त्यामुळे असं समजू नका की माळला उद्देशून बोलतोय, कारण इथं सगळ्यांना लागतंय, पण ज्याला वाटतं की मलाच बोलतो, असं नाही हो. किती जण तर आहेत इथं, तुमचंच काय आहे. इथं आमचे ठाकरे साहेब आहेत, म्हणजे आम्ही ठाकरे म्हणतो, नाव वेगळं आहे का नाही? 2च दिवसात ठाकरे साहेबांनी पण लगेच रिटर्न आले, औषध घ्यायला येतं म्हणून. इकडं होतं असं, एकाच्या बाबतीत नाही. त्याच्यानंतर आमचा विश्रांतवाडीवाले मोठे साहेब आहेत, दुकानदारी, 3 दिवस पण नाही राहिले, चांगलं का राहिले माहिती नाही आम्हाला, परत रिटर्न गाडी आली. हे सांगण्याचा उद्देश काय आहे, तुम्ही इथं फक्त काय करताय माहित आहे का, बाहेरचे विचार करत बसताय. मला काय बदल करायचा आहे, मला काय वाचायचं आहे, हे नाही बघत. मला काय तुम्हाला मी किती वेळा म्हटलं, या मला प्रश्न विचारा, तुम्हाला काय, तुम्हाला का क्रेविंग्स होतात मला विचारा ना. मी मागच्या वेळी सांगितलंय, तुम्हाला क्रेविंग झाली, आला का एकदा तरी त्याच्यानंतर माझ्याकडे कोणी? तुम्ही नाही आले का? तुम्ही कशासाठी आले परत माझ्याकडे? हे मागच्या सेशनला झालंय ते परत मी सांगायला लागलो. कशासाठी आले? सर द्या ना सर, 15 दिवस झाले ना. क्रेविंग झाले सांगायला नाही आले, हे द्या ना म्हणून आले मागे लागायला. कशासाठी आले? देताय का तुम्हाला मारू? कुठली थेरपी? नाही, चादर थेरपी. चादर थेरपी म्हणजे काय? तुमच्या अंगात चादर टाकून करू का कार्यक्रम तुमचा? हा सांगायचं म्हणजे तुम्ही कशासाठी आले? आले होते का क्रेविंग? नाही मला सर, बसा मला सांगा सर, हे माझ्या बाबतीत घडतंय, असं का व्हायला लागलंय? नाही आले एक जण पण. आले कशासाठी? मग माझ्या टायगर द्या का? आहे का? ह्यासाठी येत आहे तुम्ही, भिकार आहे का आम्ही तुमच्या मागा लागायला? बाहेर तो आलाय कुठं? बोर्ड मोठ्याच्या मोठा दिसतोय, व्यसन मुक्ती केंद्र. आणि त्या व्यसन मुक्ती केंद्रात व्यसन सोडाय आपण आलो का व्यसन परत करायला आलो? एवढं तरी आपल्याकडे बुद्धीचं एक माप पाहिजे. तुम्ही व्यसन मुक्तीत आलाय, माझ्याकडे म्हणताय तंबाखू द्या. हा आपण आलोय कुठं? म्हणून मी व्यसन आला की त्याला काय सांगतो, ते बोर्ड वाचू. पहिल्यांदा काय कर, बोर्ड लिहिलाय तिथं वाचून येतो, व्यसन मुक्ती केंद्र. हा व्यसन मुक्ती केंद्र आहे सर. बरं द्या ना सर. मग आता बोलायचं काय? तुमचं एकटंच नाही, तो काय नाव त्याचं, सदाशिव पेठ येतो, हा बारामती म्हणतो आपला कोण, बीडवाला येतो, बारामतीवाला दुसऱ्याला पाठवतो, स्वतः नाहीये दुसऱ्याला पाठवतो. हा
आहे का नाही? आणि मग त्यातलं पण नाही जमलं की मग इथं काही वेळेस करायचं त्यांना मग मुद्दाम असं करायचं, कसं करायचं, असं 3 बोट हा तुमची ते असंच करताय ना, तंबाखू मळून झाले असं करताय ना. म्हणजे काय आहे, ते डोक असलेला असतोय त्याला परत उठवून द्यायचं जाऊ मागायला, सांगत नाही डायरेक्ट तोंडानं कसं करायचं आहे ना. आणि मग मी पहाटेचं दुपारी 2 वाजता जर झोपलेला असलं तरी असं येतं हळूहळू. आणि मग काय तर द्यायला झोप लागण झाली, आता काय सांगायचं हा. हा ना, कळलं का? म्हणजे तुम्ही काय होतंय हे सांगण्याच्या पेक्षा तुम्ही काय करताय, दुसरंच काहीतरी सांगायला म्हणताय. आणि येतो काय सांगायला, मग तुम्ही आलाच नाही ना एकदा सुद्धा मला विचारायला सांगायला, तुम्ही दुसरंच करायला येतं काहीतरी वेगळं. हा मग हे सगळं हे करायचं असेल, थांबवायचं असेल, ह्याला किती कालावधी लागतो? 1 ते 1.5 वर्ष लागतो. हे वर्ष लिहिलंय, कमीत कमी 1 ते 2 वर्षापर्यंत हा कालावधी सुद्धा जाऊ शकतो. व्यसनाचा रस्ता कमजोर आणि नवीन मार्ग सक्रिय व्हायला वेळ लागतो. इथनं 90 दिवसात गेलाय तुम्ही लगेच मग मी आलोय व्यसनमुक्तीत राहून आता पिणार नाही, असं होत नाही. कारण अजून तो मार्ग आपला कमजोर असतो, अजून तो मार्ग काय मनापासून केलेलं नसतं, काही मनापासून केलेलं असतं. आणि मग ते सातत्य जे ठेवतात इथून जाऊन सुद्धा त्या वेळापत्रकाचं सातत्य ठेवतात. ठीक आहे, इथलं वेळापत्रक बदलेल, घरचं थोडंसं चेंज, तर ते तुमच्याच हातात आहे चेंज करायचं. काय बदलायचं, काय वेळ बदलायची नाही. संध्याकाळचं तर तेच वेळ आहे, पुस्तक वाचली पाहिजे. आज दिवसभरात मी काय केलं लिहिलं पाहिजे, काय चुकी झाली माझ्याकडून लिहिलं पाहिजे. परत आज येताना मला आठवण आली का व्यसन करण्याची, ती लिहिलं पाहिजे, नाही का नाही. मग हे सतत करण्यामुळे काय होईल, हळूहळू तो मार्ग मजबूत व्हायला सुरुवात काय होईल, मजबूत. आणि मग 1-1.5 वर्षानंतर तुम्हाला मिळाले काय, नाही पिली का, काय झालं, काही फरक पडणार नाही, काही फरक पडत नाही. पण त्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, ब्रेक पाहिजे लावायला. तुमच्या गाडीला काय पाहिजे, पुढे जाऊन ऍक्सिडेंट होणार आहे म्हणून आपण काय करतो, ब्रेक लावतो. तसं आपल्या मनाला एक ब्रेक आहे, आणि तो ब्रेक म्हणजे एमबीटी आहे काय आपल्याकडं. मग त्याचं प्रॅक्टिस परत रात्री रोज संध्याकाळी, सकाळी नाही वेळ भेटत, रात्री झोपताना केलं पाहिजे, प्रॅक्टिस केलं पाहिजे. सकाळी योगासन आल्यानंतर घरात 5-10 मिनिटं करायला वेळ नाही लागत, 5-10 मिनिटं म्हणतो मी, फक्त 3 मिनिटं फ्रेश वाटतं परत दिवसभर. समजा कामावर कधी क्रेविंग आली तर परत त्याचं प्रॅक्टिस तुम्हाला करता येतं. म्हणजे त्या प्रॅक्टिसनं काय होतं, हळूहळू मजबूतपणा निर्माण होतो. थांबवण्याची ताकद, ब्रेक लावण्याची ताकद, पॉज देण्याची ताकद निर्माण होतं की नाही. हे केलं पाहिजे. हे सगळं करायला सोडून तुम्ही कुठे येताय माझ्याकडे, सांगितलंच, आता परत यायला नको यायला, ठीक आहे. आणि म्हणून मग तुम्हाला घरच्यांना वाटतं की इथं ठेवलं म्हणजे आमच्याकडे जादू आहे आणि तुम्ही लगेच बरं होणार, असं नाही होणार. म्हणून मी काय करतो, प्रॅक्टिस केली आपण का सांगतो, कारण आपण इथं प्रॅक्टिस करून घेतो. आपण तुमच्याकडून काय करून घेतो, इथं प्रॅक्टिस करून घेतो. आणि या प्रॅक्टिसचा प्रादुर्भाव चांगल्या पद्धतीने पडतो. आणि बरेचसेच लोक मग इथून चांगले होऊन गेलेले आहेत, बरेचसेच लोक चांगले होऊन गेलेले आहेत, आहे का नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत. यानंतर पुढे काय, मग रिकव्हरीसाठी न्यूरोप्लास्टिसिटी वाढवण्या